कबाड, भंगार, कधी काळी नव्या कोऱ्या करकरीत असणाऱ्या सगळ्याच गोष्टी जातात हळूहळू कबाडखान्यात, भंगारात. आपल्या डोळ्यां देखत भंगारात विकली जाते. आपल्या लहानपणी आपल्या पहिल्या वाढदिवसाला मिळालेली सायकल, आपल्याकडे असलेली बरीचशी ढिगभर खेळणी, आपला पाळणा, बागेतली घसरगुंडी आणि बरच काही सगळं भंगारात विकलं जातं. हळूहळू सगळं कबाडखान्यात, भंगारात जात. आणि मग हळूहळू निकालात निघतात आपल्या शाळेतले, आपल्या आवडीचे वर्ग शिक्षक, त्यांनी शिकवलेली मूल्य आणि बरच काही. सगळं भंगारात, कबाडखान्यात जात हळूहळू. लहानपणी नव कोर करकरीत वाटणार सारं काही पुढल्या प्रवासात हळूहळू भंगारात का टाकलं जात? का टाकला जातो प्रत्येक गोड क्षण भूतकाळातला भंगारात? त्याला सगळं भंगारात, कबाडखान्यात जात. चायला भंगारवाल्यांना अपेक्षित असलेलंच देतोय का आपण भंगारात? आणि करतोय स्वतःला रिते निकामी बथड आणि जगतोय भुसा भरलेला देह घेऊन त्यांच्या शिकारीची साक्ष देत. शाळेला काय उपयोग आहे आयुष्याचा जर सगळंच कबाडखान्यात, भंगारात जाणार असेल तर? त्या दिवशी कबाडखान्यात दिसले मला संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, बसवेश्वर अण्णा, गाडगे महाराज, साने गुरुजी आणि अख्खी संत परंपरा. 450 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वैज्ञानिक परंपरेसकट सगळे कबाडखान्यात दिसले. तर हे दृश्य दाखवत आमचा टुरिस्ट गाईड काय म्हणतोय, चला चला इथे जास्त वेळ रेंगाळायचे नाही. हे अनडिस्पोजल मटेरियल मानवी आयुष्याला घातक आहे म्हणे, घातक. आणि असा आपल्या सरकारचा GR आहे. सरकारचा GR आहे. सरकारला नकोय संत साहित्य, वैज्ञानिक परंपरा.